बाळूमामांची भाकणूक 2025 ते 2026-27-28 वर्षामध्ये होणाऱ्या घटनांचा आढावा बाळूमामांनी आधीच सांगितलेला आहे. श्री क्षेत्र आदमापूर येथील भंडारा उत्सवामध्ये बाळूमामांनी केलेली भाकणूक होय. बाळूमामांनी केलेल्या उपदेश म्हणजे भाकणूक होय. भविष्यात घडून येणाऱ्या घटना म्हणजे भाकणूक होय. आदमापूर येथे भंडारा उत्सवामध्ये म्हणलेली ही भाकणूक म्हणजे भविष्यवाणी होय. त्या भविष्यात घडून येणाऱ्या घटनांचा आढावा बाळूमामांनी जसं सांगितलेलं आहे आपल्या भाकणुकीमध्ये, तसंच भविष्यात होऊन पाहणाऱ्या घटनांचा आढावा. आणि भक्तांना पण ओढ लागलेली असते भाकणूक ऐकण्याची. चला तर भक्तांनो, बाळूमामांची भाकणूक ऐकण्याची ओढ तुम्हाला लागलेली आहे. भाकणूक सुरू करण्याच्या आधी आपण बाळूमामांच्या नावाचा एक जय जयकार करूया. जो ऐसा समर्थ तो मी जगाचा नातो, गगनैसा साक्षी होतो तो हे मीच. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आणि भाकणुकीला आपण सुरुवात करत आहोत. चालवीन क्रिया चालवीन, बांधाड बांध शिवाड शिव. मेघाच्या पोटी आजार हाय, देव द्रोणगिरी डोंगरावर एका पायाने उभा आहे. देव लागलाय दुनिया नेवाळायला, त्याच्या मागे अंधार आणि पुढे अंधार पडलाय. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाचं आहे. आदमापूरची महिमा अगाध आहे. माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला. कांबळाच्या घोळेत फुलांच्या माळेत पृथ्वीची घडामोड करत बसलो आहे. आदमापूर हे प्रति तीर्थ शेरटी होईल. बाळूमामाची तीर्थभूमी ही पुण्य राहील. इथे पिवळ्या भस्माचा महिमा जगात वाढत राहील. बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार चालेल. आदमापूरच्या सहसोहळ्यात फूट पाडशिला तर यमपुरी पाशिला. येथे 33 कोटी देवांचा दरबार भरला आहे. कांबळ्याच्या फुलेत आणि फुलांच्या मळेत मी दुनिया न्याहाळत बसलो आहे. धावणाऱ्याला धावीन, नवसाला पावीन, ही धर्माची गादी आहे. धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा. पिंजऱ्यातला राघू भाषण करील. भारतात समान नागरिक कायदा येईल. गोरगरीब जनता सुखी राहील. बांधाड बांध शिवाड शिव. लागलाय देव दुनिया नेवाळाया लागलाय. अतिरेकी लोक सुटतील, होईल जाळपोळ होईल, बॉम्बस्फोट होईल. देशातील राजकारणाला मोठी कलांटी लागेल. या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतील. गाई म्हशीचा भाव गगनाला भिडेल. दुधाचा भाव तेजीत राहील. डोळ्यानं बघशिला कानानं ऐकशिला. राहा बाळांनो सांभाळून राहा. 12 वर्षाची मुलगी आई होईल. डोळ्यानं बघशिला कानानं ऐकशिला. नीतिमत्तेचा खेळ बिघडत चालला आहे. उगवत्या सूर्याला बाळांनो मोठं संकट पडलं आहे. जाती धर्मात वैरत्व निर्माण होईल. जाती धर्मात मोठा वाद होईल. भारताचे सैनिक छातीची ढाल करून लढतील. पाकिस्तानाचा 1/4 भाग काबीज करतील. भारतीय सैनिकांचा जय जयकार होईल. वन्यजीवाला आग लागेल. वनामधली संपत्ती नाश पावेल. जंगलातला पक्षी गावामध्ये येईल आणि गावातला मनुष्य हा जंगलात जाईल. मेंढी मोलाची होईल. मेंढीच्या जन्मी मुलगा जन्माला येईल. जगात त्याची कीर्ती होईल. जय जयकार होईल. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद आहे. मेंढी ही सुखाची सावली होईल. मेंढीच्या गळ्यात माळा घालशिला. मेंढीबाई पालखीतून मिरेल. तिचा जय जयकार होईल. मेंढी मोलाची आणि मेंढका सुखाचा होईल. मेंढी बाळ
मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारेल. साखरेचा भाव तेजीत राहील. शेतकरी वर्ग काबाड कष्ट करेल. ऊसासाठी राज्यात आंदोलनं होतील. जाळपोळ होईल. बॉम्बस्फोट होईल. बांध आड बांध, शिव आड शिव. तंबाखूचा भाव गगनाला भिडेल. तंबाखूचा बंबाखू होईल. चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल. उशाची भाकरी उशाला राहील. हे माझे ते माझे असं म्हणू नका. जीव पाण्याचा बुडबुडा आहे. चालता बोलता मनुष्याला मरण येईल. राहा बाळांनो, सांभाळून राहा. नीतिमत्तेचा खेळ हा बिघडत चालला आहे. डोंगरा एवढं पाप झालं आहे आणि दोरी एवढं पुण्य शिल्लक राहिलं आहे. त्या दोरीवरती तो डोंगर तरला आहे. राहा बाळांनो, सांभाळून राहा. राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी नेते या पक्षातून त्या पक्षात कोलंट्या उड्या मारतील. राजकारणी नेते सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही. पैसे न खाणारा मनुष्य या पृथ्वीवर दिसणार नाही. छोटे पक्ष मोठा गाव घेतील. दिल्लीच्या राजकारणात सत्तेसाठी चढाओढ लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. देवधर्माला विसरून जातील. सत्तेमध्ये मोठा गोंधळ माजेल. नेते मंडळी तुरुंगात जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल. सीमा भागात मोठा गोंधळ होईल. चोरट्यांचे राज्य येईल. बाळांनो, सूर्यचंद्राची टक्कर का होईल? जगामध्ये 3 दिवस अंधार राहील. राहा बाळांनो, सांभाळून राहा. वागा बाळांनो, सत्याने वागा. गर्वानं वागशिला तर फसून जाशिला. गर्वाचं घर खाली हाय. भगवा झेंडा राज्य करेल, मिरवेल. कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रिय वंशाचे आहे. धर्माच्या गादीला राम राम करा. कोल्हापूरमध्ये माझा आशीर्वाद आहे. 9 वर्षाची मुलगी भरताला का मागल? संतांच्या पुण्यभूमीत पाप वाढत चाललं आहे. राहा बाळांनो, सांभाळून राहा. पैसा, सोनं, नाणं, अडका मनुष्याला घातक ठरल. घरातला मनुष्य परत येईल म्हणून अशी आशा धरू नका. चांदीचा भाव वाढत राहतील. राजकारणी मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलंट्या उड्या का मारतील. नेते मंडळी पैशाच्या मागे लागतील. देशाचा बाजार करतील. काँग्रेस पक्षात 2 गट पडून हाणामाऱ्या चालतील. पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही. खोट्याचे खरे, खऱ्याचे खोटे होईल. गुंडांचे राज्य येईल. अतिरेकी लोकी बॉम्बस्फोट घडवतील. मोठा गोंधळ चालेल. 10 सेंटीमीटर कपडा घालणारा व्यक्ती जन्माला येईल. वादळ, भूकंप, मनुष्याची उलथापालथ होईल. कृष्णेच्या काठी 9 लाख बांगड्या फुटतील. रक्ताचे पाट वाहतील. एका पुरुषाला 7 बायका होईल. नवऱ्याला बायको थोबाडीत मारेल. नदीचा माळ माळाची नदी होईल. भाऊ बहिणीचं मोठं प्रेम प्रकरण चालल. जगात मोठं नवल होईल. डोळ्यानं बघशिला, कानानं ऐकशिला बाळांनो. राहा बाळांनो, तान्यांनो, जपून राहा. बहीण भावाला ओळखना झालीया. सासू सासऱ्याला सून ओळखना झालीया. जगात कर्म बुडून गेलाया. पापाचा गाडा भरत आलाया. होईन बाळांनो, जग बुडी येईल.
मेघाच्या पोटाला आजार आहे. राहा बाळांनो, तान्यांनो, सांभाळून राहा. खोटं बोलू नका, नीतिमत्तेनं राहा.